मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. चला तर आज आपण बघूया म्हणी. त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लॉंग व्हिडिओ हे मराठीचे व्याकरण, इतिहास आणि भूगोल याच्यावर मिळतील. मराठीच्या व्याकरणामध्ये तुम्हाला मेन जे की व्याकरणामध्ये समास असेल, प्रत्यय असतील, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशावर अनेक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. चला बघूया म्हणी व त्यांचे अर्थ. गळ्यात पडले झोंड हसून केले गोड. गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टसुद्धा गोड मानून घ्यावी लागते. गची बाधा होणे गर्व चढणे. गरजेला तो पडेल काय, केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. गरजवंताला अक्कल नसते. गरजेमुळे अडणाऱ्या दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. तुम्हाला म्हणी व त्यांचे अर्थ त्याच्यानुसार लक्षात ठेवायचे आहेत आणि खरं तर ज्या म्हणी आहेत त्याच्यानुसारच हे त्याचे अर्थ असतात. गरजवंताला अक्कल नसते म्हणजे काय, तर जे गरजू माणूस आहे त्याला दुसरा पर्यायच नसतो. ज्याच्याकडून त्याचं काम करून घ्यायचं आहे किंवा ज्याच्याकडून त्याचं काम होईल अशा व्यक्तीचं बोलणं असेल, वागणं असेल, त्याला सहनच करावं लागतं, त्याला दुसरा पर्यायच नसतो. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. जे गर्विष्ठ माणसं असतात, ज्यांना अफाट त्यांच्याकडे पैसा असतो, त्या माणसाचं बोलणं वागणं हे सरासर असतं ना, ते चुकीचं असतं. कारण ते गर्वामध्ये बोलतात की माझ्याकडे एवढं आहे तेवढं आहे, तेच आहे ते. गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. गळ्यातले तुटले ओटीत पडले. नुकसान होता होता टळणे. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. त्याला कितीही समजून सांगितलं एखाद्या व्यक्तीला की ती गोष्ट करू नको किंवा त्या गोष्टीकडे जाऊ नको, तरी तो आपला ऐकतो का नाही. तसंच मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. गाढवाला गुळाची चव काय. ही म्हण इतर तुम्हाला सगळीकडे ऐकायला भेटत असेल. गाढवाला गुळाची चव काय. ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. गावठ्या गावात गाढवीन सवाशीण. जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते. गाढवाच्या पाठीवर गोणी. एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही, तर तिचा फायदा घेता यायला हवा. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य. अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायात जाते. गावकरी ते राव ना करी. श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.